आज आपण पाहणार आहोत झटपट असा बिस्किटांपासून चॉकलेटचा केक कसा बनवायचा। थोडक्यात मी आप्प्यांसारखे आप्पे बनवलेले आहेत। तर आपण चॉकलेटचे आप्पे कसे बनवायचे बिस्किटांपासून तर ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होतात। मेन म्हणजे सध्या ट्रेंड देखील चालू आहे आणि मुलं देखील आवडीने खातात असा हा पदार्थ। अगदी छोट्याशा भुकेसाठी देखील सर्वच जण आवडीने खातील। तर इथे मी 2 बॉर्बन बिस्किट पुडे घेतलेले आहेत व एक 10 वाली डेअरी मिल्क घेतलेली। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बिस्किटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण याच्यामध्ये 10 ते 15 आरामशीर बनून तयार होऊन जातात। तर आता मी इथे एका प्लेटमध्ये सर्व बिस्किट काढून घेणार आहेत। एका पुड्यामध्ये 6 बिस्किट आलेले आहेत, म्हणजे दोन साइड जर धरलं तर समजा 12। आता ह्या बिस्किटांमधली जी क्रीम असते तर ती मी एका साइडला काढून घेणार आहे। तर इथं पाहू शकता मी एका साइडला क्रीम काढून घेतली आहे आणि हे जे बिस्किट आहेत ते मी व्यवस्थित मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊयात। आता जे मी बारीक करून घेतलं होतं ते आपण एका बाउलमध्ये काढूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता याची जी पेस्ट आहे ती मी अगदी बारीक पूड अशी करून घेतलेली आहे। जर काही राहिलंय असं वाटत असेल, दाणेदार वगैरे वाटत असेल तर तुम्ही इथे काढू शकता। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी दूध घालणार आहे। तर अंदाजे मी 1.5 कप मी दुधाचा वापर केलेला आहे। तर इथे कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे किंवा कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आपण जसं केकचं बॅटर करतो सेम त्याच पद्धतीने याचं देखील आपण बॅटर करून घेऊयात। हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। जिथं गरज असेल तिथं तुम्ही दूध घातलं तरी हरकत नाही। आता जी मी क्रीम काढून घेतली होती तर ती थोडीशी ॲड केली आहे। तुम्हाला घालायची असेल तर घाला, अदरवाइज स्किप केली तरी चालेल किंवा मग तुम्ही जेव्हा आपण केक बनवतो त्यावेळेस देखील घातली तरी हरकत नाही। आता इथे मी अर्धा कप दुधाचा वापर केलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात। ज्या प्रमाणात आपण केकचं बॅटर बनवतो अगदी घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही, अशा प्रमाणातच आपल्याला हे बॅटर देखील बनवून तयार करायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत। आता पाहू शकता तुम्ही। तर इथे मी जे आप्याचं भांडं होतं तर ते घेतलेलं आहे। आता त्याला मी एक ऑइल छान सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे। तुम्ही ऑइलनी, ब्रशनी, बोटानी कसंही लावलं तरी हरकत नाही। पहिल्या वेळेस तरी आपण लावून घ्यायचं, जेणेकरून जे आपण आप्पे बनवणार आहोत तर ते खाली चिटकणार नाहीत किंवा करपणार नाहीत, व्यवस्थित ते इझिली आपल्याला काढायला सोपे जातील। त्याच्यामुळे थोडंसं तेलाचा किंवा बटरचा तुम्ही वापर करू शकता। तर आता आपण जे बॅटर बनवलं होतं तर ते चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये घालूयात। तर मी असंच एक चमचा पूर्ण याच्यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित। मी अगदीच तुम्ही इथं पाहू शकता मी पूर्ण अगदी भरून घेत नाहीये, अर्धा आधी एक चमचाच घातलेला आहे। कारण याच्यामध्ये आपण जी कॅडबरी आहे, डेअरी मिल्क जी आणलेली आहे तर ती इथे घालणार आहोत। तर मी जे डेअरी मिल्कचे क्यूब होते ते प्रत्येक ह्याच्यामध्ये एक करून घालणार आहे। तर ही देखील तेव्हा मेल्ट होते जिथं माझी कॅडबरी असं वाटले मला संपलेली आहे, तेव्हा मी जी आपण बिस्किटामधली जी क्रीम निघली होती तर ती देखील मी काही ठिकाणी वापरलेली आहे। किंवा मग तुम्हाला चॉकलेटचे मॉडेल भेटतात तर ते देखील तुम्ही इथे वापरलं तरी हरकत नाही।
तर आता वरतून देखील मी एक एक चमचा परत बॅटर घालून घेणार आहे व्यवस्थित. आता सर्व मी मिक्स करून घेतले, सर्व हे करून घेतले. आता मीडियम टू हाय फ्लेमवर मी व्यवस्थित हे शिजवून घेणार आहे. एक 5 ते 10 मिनिटामध्ये व्यवस्थित बनवून तयार होतं. तर 5-10 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता, इथं पहा. आणि ते इझिली निघतं देखील, छान आपलं बनवून तयार देखील झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व असे काढून घेणार आहे. तुम्ही ते व्यवस्थित बघू शकता. तर इथे सर्व आपले आप्पे चॉकलेटचे केक म्हणजे व्यवस्थित निघलेले आहेत आणि तयार देखील झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल तर तुम्ही वापरा वरतून. इथं पाहू शकता कशा पद्धतीने हे बनवून तयार झालेले आहेत. चवीला फार छान लागतात हे. तर अशाच पद्धतीने नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.